आकाशवाणी नौदल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज ही मरीनर दिलीप भाटकर यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण आता ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. भारताला सुमारे 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर. त्यामुळे आपल्या भारतावर समुद्रामार्गे हल्ले होऊ शकतात आणि या हल्ल्यांना रोखण्याचं काम आपलं भारतीय नौदल करतं. तसा आपल्या भारतीय नौदलाला मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आज आपल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत मरीनर दिलीप भाटकर. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार. नमस्कार सर, भारतीय नौदल हे जगातलं 4थ्या क्रमांकाचं नौदल आहे. या नौदलात जवळपास 155 युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहेत आणि या नौदलाचं जर पायाभरणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपतींचा काळ म्हटलं तर 1630 ते 1680 या काळात छत्रपतींना या गोष्टीची जाण होती की नौदल गरजेचं आहे. मग याविषयीचा त्यांचा दृष्टिकोन कसा निर्माण झाला असेल आणि या दृष्टिकोनाविषयी तुम्ही काय सांगाल? हे पहा, आज भारताकडे अद्ययावत आणि सुसज्ज नौदल आहे की जेणेकरून सगळ्या भारतवासियांना सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे भारतीय किनारपट्टीचं संरक्षण करणारं तटरक्षक दल आहे ज्याला आपण ICG इंडियन कोस्ट गार्ड म्हणतो. आणि त्याचबरोबर भारतीय किनारपट्टीवर आणि सातासमुद्रावर देशविदेशातनं व्यापारी नौकानयन देखील भारताची अनेक जहाजं करत आहेत. हे जरी आजची वस्तुस्थिती आणि आधुनिक काळातली वास्तवता असली तरी देखील छत्रपतींनी पहिलं आरमार स्थापन केलं कोकणच्या किनाऱ्यावर आणि ते अतिशय अप्रतिम आणि अलौकिक असं प्रकारचं काम होतं. साधारणतः 1657 छत्रपती कोकणात उतरल्याचा उल्लेख मिळतो आणि त्यानंतर 1659 त्यांनी आरमाराची स्थापना केल्याचा उल्लेख मिळतो. छत्रपतींनी एक जाणलं होतं, स्वतंत्र आणि सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही आणि त्याबरोबरच ज्याचं आरमार त्याचाच समुद्र हे सूत्र देखील त्यांनी जाणलेलं होतं आणि म्हणून 1659 त्यांनी आरमाराची स्थापना केली. शिवरायांच्या आरमार निर्मितीमध्ये खोल समुद्रातल्या दळवळणापेक्षा किनारपट्टीचं संरक्षण व्हावं हा त्यांचा प्राथमिक हेतू होता आणि त्यासाठी त्यांनी कल्याण, भिवंडी, पेण आणि आपल्याकडच्या संगमेश्वर जवळ देखील जहाजांच्या बांधकामाला सुरुवात केली होती. सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूप साऱ्या गोष्टी घडल्या. त्यांना नौदलासाठी जहाजांची गरज लागली. मग या जहाजांची बांधणी करण्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली? त्यावेळेला इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज ह्यांचाच समुद्रावर पूर्ण अंमल होता. सिद्धींच्या काळामध्ये अनेक जहाजं त्यांच्याकडे बांधली गेली होती. बरेचसे कोकणातले लोक, तरुण, कारागीर सिद्धींच्याकडे त्यांच्या आरमारामध्ये आणि जहाज बांधणीच्या व्यवसायामध्ये कार्यरत होते. छत्रपतींनी ह्या लोकांना हाताशी घेऊन त्यांना सिद्धींची नोकरी वगैरे सोडून छत्रपतींच्या आरमारामध्ये त्यांनी सन्मानाने आणलं आणि ह्या लोकांच्या माध्यमातून छत्रपतींचं आरमार साकारलं गेलं, जहाजं बांधली गेली. कल्याण, भिवंडी, पेण बरोबर आपलं संगमेश्वर देखील जहाज बांधणीसाठी त्या काळामध्ये आजपर्यंत प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांच्या जहाजांच्या कारखान्यामध्ये गुराब, तरांडी, तारवे, गलबतं, शिबाडं, पगार अशा अनेक प्रकारची बांधणी घाटणीची जहाजं बांधली गेली आणि मग हळूहळू ही जहाजं पश्चिम किनाऱ्यावर, कोकणच्या किनाऱ्यावर स्वच्छंदपणे विहार करायला लागली. सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाज बांधणीबद्दल युरोपीय लोकांना शंका होती. मग त्यांच्या जहाज बांधणीच्या कौशल्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारांच्या जहाजांची बांधणी केली तर त्यामध्ये गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार ती बांधणी त्यांनी करून घेतली. उदाहरणार्थ निमुळत्या नालेची, म्हणजे आम्ही ज्याला आता आर्किटेक्चर किंवा मरीन इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये फॉरवर्ड बाव म्हणतो, त्या निमुळत्या नालेची म्हणजे सलगपणे आणि सततपणे सातत्याने पाणी कापत वेगानं जाणाऱ्या जहाजांची एक वेगळी रचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे कमी खोली असून देखील
जास्त भरताड म्हणजे माल घेण्याची क्षमता जास्त असलेली अशी वेगळ्या प्रकारची फ्लॅट बॉटम ज्याला आपण म्हणू अशा प्रकारची वेगळी जहाजं बांधली. त्याखेरीज समुद्रांच्या लाटांच्या आघाताला तोंड देताना त्यांची स्टॅबिलिटी स्थिरता राहावी अशा प्रकारची जहाजं देखील तत्कालीन आर्किटेक्चरमध्ये हे सगळे प्रकार सामावलेले होते. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यानंतर त्यांची जी काही शिडांची जहाजं होती मुख्यत्वे, तर त्यांचे शिडांचे प्रकार मुख्य डोलकाठी, त्याच्यानंतर वाऱ्याच्या अनुषंगाने वाऱ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी 2 नंबरचं जे शीड उभं केलं जात असे त्याला ते कलमी म्हणत असत. त्याच्यानंतर अधिक फायदा घेण्यासाठी 3 नंबरचं पुन्हा एक शीड उभारायचे त्याला ते निजाम म्हणत असत. अजून बोटीच्या टोकावर पुढच्या नालेवर अजून एक शीड उभारलं जायचं त्याला ते बोंब म्हणत असत. अशा प्रकारचे निंद्राळी शिडं आणि त्यांची ती परभानं म्हणजे उंच असलेल्या डोलकाठ्या, उंच असलेल्या शिडांच्या काठ्या आणि त्याच्यावर वादळ वाऱ्यातनं जहाजं हेलकावे घेत असताना देखील निर्धास्तपणे शिड कवटाळण्यासाठी चढून जाणारे दर्यावर्दी हे खास वैशिष्ट्य होतं त्यांच्या आरमाराचं. महाराजांनी परक्यांपेक्षा उत्तम नौदल तयार केलं. मग सर, ते कोणत्या गोष्टींमुळं उजवं ठरतं परक्यांपेक्षा? महत्त्वाचा फरक म्हणजे परकीय लोकांकडे अवाढव्य स्वरूपाची 7 समुद्रावर फिरू शकणारी अवाढव्य जहाजं देखील होती. पण छत्रपतींच्या आरमाराचा सगळ्यात मोठा आणि त्यांच्या दर्यावर्दी नौसैनिकांचा सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे कमी खोलीतल्या पाण्यामध्ये खाड्यांमध्ये पसरलेल्या आणि किनारपट्टीच्या दगडधोंड्यांची, किनाऱ्यावरनं येणाऱ्या समुद्रातनं घुसणाऱ्या वाऱ्या वावटळींची आणि तिथल्या दशदिशांची, किनाऱ्याची आणि समुद्राच्या दशदिशांची पूर्णपणे खडानखडा माहिती असलेले स्थानिक नौसैनिक छत्रपतींच्या आरमारामध्ये होते. त्यांचे सुभेदार जसे ते देखील त्याच तोलामोलाचे होते की ज्यांचा आपण उल्लेख करतो. दौलत खान होते, मायनाक भंडारी होते, वेंटाजी सारंग म्हणजे दर्या सारंग आपण म्हणतो, इब्राहिम खान होते, उदाजी पडवळ होते, बाजी धुळप होते. हे सगळे मान्यवर आणि त्यांनाच जीवाला जीव देणारे आणि उधाणलेल्या दर्याशी, पिसाळलेल्या सिद्ध्याशी आणि चवताळलेल्या इंग्रजांशी टक्कर देणारी हे सगळे नौसैनिक त्यांच्या आरमारामध्ये होते. त्यामुळे अद्ययावत सामुग्री असलेली अवाढव्य जहाजं आणि महाराजांची छोटी जहाजं या संघर्षामध्ये, सागरी संग्रामामध्ये महाराजांचा आरमार नेहमीच परकीयांना वरचढ ठरलं. सर, महाराजांना समुद्र प्रवासाचं तंत्र आणि शास्त्र अवगत होतं. ते त्यांनी कशा प्रकारे अवगत केलं असेल? आजच्या आमच्या प्रगत युगामध्ये आम्हाला सॅटेलाईट पण मदत करतं. जहाज तुमचं कुठे आहे आम्हाला चुकणंच शक्य होत नाही, कारण जहाजाची स्थान आणि दिशा सॅटेलाईटच्या माध्यमातून वारंवार आम्हाला मिळते. पण त्या काळामध्ये एक कसलेले दर्यावर्दी, आकाशातले तारे, चंद्रसूर्याची दिशा, वारे, ऋतुमानानुसार त्यांच्यात होणारे बदल, समुद्रातनं उसळणाऱ्या लाटांची उंची आणि किनाऱ्यावर धडकण्याची प्रक्रिया, या अशा अनेक साधन संपत्तीतनं, ज्ञानातून छत्रपतींचं आरमार साकारलेलं होतं. कसलेले दर्यावर्दी आणि महाराजांचं उत्तम नियोजन हे त्याच्या मागे होतं. सगळ्या लोकांना सामावून घेऊन त्यांच्या प्रत्येक कलागुणांचा आदर राखून त्यांचा पुरेपूर वापर करणं आणि उत्तम नियोजन हे आरमाराचं वैशिष्ट्य होतं. आज प्रगत नेव्हल आर्किटेक्ट आणखीन शिप बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम्स वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या जहाजाच्या बाह्य आकाराला जे काही वळणदार स्टील प्लेट वापरल्या जातात त्यांचं वळण, त्यांचं आकारमान देणं किंवा त्यांचं लेझर कटिंग ह्या पद्धती वापरून ती प्लेट बरोबर त्या प्रमाणात कापली जाते, त्या प्रमाणात ती वाकवली जाते. बेंडिंग मशीन्स, रोलिंग मशीन्स हे सगळं आलं, आज सहज उपलब्ध झालं. पण छत्रपतींच्या आरमारापासून एक 60 वर्षांपूर्वीपर्यंतच्या जहाज व्यवसायामध्ये लाकडी बांधलेली जहाजं त्यांच्या फळ्या वाकवण्यासाठी धूर करून किंवा अग्नी निर्माण करून त्या उष्णतेवर 2-4 दिवस रात्री त्या फळ्या पीळ देऊन वाकवल्या जाण्याचे प्रकार आम्ही देखील आमच्या लहानपणी पाहिलेले आहेत. आणि हे आजचं लेझर कटिंग आणि बेंडिंग मशीनच्या युगातलं तंत्रज्ञान त्या काळामध्ये साध्या पद्धतीने आगीतनं, उष्णतेतनं आणि पीळ देऊन मॅन्युअल पद्धतीने मानवी
एक्सपर्टीज वापरून हे सगळं केलं जात होतं. आणि आज त्याची आठवण केली, तर अनुभव पाहिले किंवा जुने इतिहास पाहिले किंवा जुनी वर्णनं पाहिली तरी आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये हे कसे करत होते. सर, महाराजांचा सागरी व्यापाराविषयीचा दृष्टिकोन कसा होता त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल. छत्रपतींनी पाहिलं होतं की जेव्हा कोकण किनाऱ्यावर आपण कुठेच नव्हतो आणि फक्त इंग्रज आणि सिद्धी सुखनैव व्यापार करत होते, खूप मोठ्या प्रमाणात व्यापार करत होते आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी पैशांची, धनाची नितांत गरज होती. आणि मग हे धन मिळवण्यासाठी, हा पैसा मिळवण्यासाठी आपण देखील सिद्धी आणखीन इंग्रजांबरोबरच सागरी व्यापारामध्ये उतरावं ही प्रेरणा त्यांची होती. आणि त्या दृष्टीने संरक्षणाची जहाजं बांधण्याबरोबरच व्यापारासाठी देखील त्यांनी जहाजं बांधली आणि हा व्यापार देखील इराण, बसरा, मक्का ह्या ठिकाणी चालू निश्चितपणे केला. ही उदाहरणं देखील आपल्याकडे आहेत. आज मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जसं इंडियन नेव्ही संरक्षणामध्ये प्राबल्य राखून आहे, कोस्टगार्ड किनारी संरक्षणामध्ये आहे आणि छत्रपतींनी जसं आरमार उभं केलं तसंच व्यापारी नौकानयन देखील त्यांनी सांभाळलं आणि तीच धुरा घेऊन आज देखील भारतीय किनारपट्टीवर कोस्टल ऑपरेशन्समध्ये, सातासमुद्राबाहेरच्या मालवाहतुकीमध्ये आज व्यापारी नौकानयन, की ज्याला आपण सहज सोप्या भाषेमध्ये मर्चंट नेव्ही म्हणतो, ह्याची देखील मुहूर्तमेढ आरमाराप्रमाणेच छत्रपतींनी त्या काळापासून घालून दिलेली आहे. मग कालांतराने लाकडी गलबतं रत्नागिरीच्या भाट्याच्या खाडीमध्ये, विजयदुर्गच्या खाडीमध्ये, आंबोळगडच्या खाडीमध्ये, मुसागाजी बंदरामध्ये, देवगडमध्ये, वेंगुर्ल्यामध्ये, मालवणमध्ये लाकडी शिलाची गलबतं फिरत होती. त्याच्यानंतर इंजिने लावलेली गलबतं फिरायला लागली आणि आता आपण जे काय पाहतो आहोत, कोस्टल शिप्स, फॉरेन शिप्स आणि खाडींमध्ये वावरणाऱ्या छोट्या छोट्या बार्जेस, हे देखील याचं पुढचं आलेलं आजवरचं रूप आहे, हे निश्चितपणे ठामपणे मी म्हणू शकेन. भारतीयांचा व्यापारच नव्हता त्यावेळेला. छत्रपतींनी हे जाणलं की संरक्षणाबरोबरच व्यापार क्षेत्रामध्ये देखील या नौसैनिकांची आणि जहाजांची महत्त्वाची गरज आहे. जेव्हा सुरत लुटली गेली आणि सुरतचं सगळं धन त्यांनी सिंधुदुर्गच्या निर्मितीमध्ये उभं केलं. छत्रपतींना कळून आलं होतं सुसज्ज आरमार असतानाच आरमाराला पूरक ठरणारे सागरी किल्ले देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणून पोर्तुगीजांवर आणि गोव्यावर टेहळणी ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग हा त्यांनी बांधलेला सर्वोत्तम किल्ला त्या काळामध्ये होता. मुंबई आणि इंग्रजांवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबईपासून 11 सागरी मैलावर असलेला आणि अलिबागच्या थळपासून 3 सागरी मैलावर बाहेर असलेला खांदेरी किल्ला देखील ही निर्मिती छत्रपतींच्याच काळामध्ये झाली आणि त्याला इंग्रजांनी प्रचंड विरोध केलेला असताना देखील रत्नागिरीच्याच भाटिये गावच्या मायाजी भाटकरांच्या सेनानी असताना आणि दौलत खान तिथे असताना त्या किल्ल्याची पूर्ण निर्मिती झाली. त्याच्यावर इंग्रजांनी रिव्हेंज नावाचं एक परदेशात बांधलेलं जहाज हल्ल्यासाठी आणलं होतं. ते रिव्हेंज जहाज काही करू शकलं नव्हतं, कारण ते उथळ पाण्यामध्ये येऊ शकलं नाही. उलट पक्षी छत्रपतींच्या आरमारातल्या छोट्या छोट्या नौका चपळाईनं आजूबाजूला फिरत होत्या आणि त्या रिव्हेंजवर अतिशय घनघोर आक्रमण करत होत्या. रिव्हेंजला परत जावं लागलं. छत्रपतींच्या नौसैनिकांनी आणि त्यांच्या दर्यावर्दी साहसी वीरांनी खांदेरी किल्ला बांधून पूर्ण केला. आजही अभिमानाने आपण त्याचा उल्लेख करतो. छत्रपतींचे सेनानी आणि नौसैनिक आपल्या मालकांसाठी म्हणजे छत्रपतींसाठी एवढे प्रेरित झालेले होते. एक साधं उदाहरण जे इतिहासकारांनी नमूद केलेलं आहे, जेव्हा रिव्हेंज जहाज खांदेरीला हल्ला करण्याकडे आलं त्यापूर्वी इंग्रज अधिकारी डॅनियल ह्यूज तिथं जवळच्या खडकापाशी येऊन त्यांनी दौलत खान आणि मायाजी भाटकरांना सांगितलं होतं, हे बांधकाम बंद करा तातडीने, कारण हे बेट आणि हा किल्ला हा इंग्रजांच्या मालकीचा आहे. किती ज्वाज्वल्य स्वामीनिष्ठा असते त्याचं एकमेव उदाहरण की ह्या दोन्ही सेनानींनी त्यांना ठणकावून सांगितलं, आम्ही आमच्या महाराजांचेच हुकूम ऐकतो, उपऱ्यांचे ऐकत नाही. आणि हा मोठा अपमानास्पद प्रसंग त्या इंग्रज अधिकाऱ्यांना झाला आणि मग पुढे त्यांनी त्याच्यावर युद्ध लादलं. युद्ध देखील आमच्या नौसैनिकांनी आरमाराने जिंकलं. हा सगळा पुढचा भाग झाला. पण एवढी ज्वाज्वल्य निष्ठा छत्रपतींवर आपल्या धन्यावर असावी हे देखील एक खूप कौतुकास्पद आहे आणि ही निष्ठा मिळवण्यासाठी छत्रपतींनी दिलेलं प्रेम हे सगळ्यात मोठं आहे.
छत्रपतींनी स्वराज्याला पूरक म्हणूनच आरमार आणि किनारपट्टी ही साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यामुळे पूर्णपणे त्यांचा ठाम विश्वास होता, ठाम जाणीव होती आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक त्यांनी हे केलेलं सगळं साकारलेलं यश होतं. सर, महाराजांच्या किल्ल्यांबद्दल किंवा जे जलदुर्ग आहेत जे त्यांनी बांधले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? किल्ल्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं तर टेहळणीचे बुरुज, कुठून आक्रमण होणं ही दिशा ही निश्चित ठरते. जसं जंजिरा किल्ला हा सिद्धींचा बालेकिल्ला होता आणि अनेक वर्ष सिद्धी लोकांनी तो सांभाळलेला होता आणि तिथून अनेक मोहिमा सिद्धी लोक त्या किल्ल्याच्या आश्रयाने करत होते. आणि मग ह्याला पूरक म्हणून छत्रपतींनी बाजूलाच पद्मदुर्ग म्हणजे काशाचा किल्ला बांधला आणि काशाच्या किल्ल्यामुळे त्यांना बराच मोठ्या प्रकारे प्रतिबंध घडला होता त्यावेळेला. कोकणाला एवढा मोठा समुद्र किनारा लाभलाय, तर यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तरुणाईने आणि समाजानं करणं गरजेचं आहे? ही जी आरमाराची कला दुर्दैवाने आजच्या पिढीपर्यंत आली नाहीये किंवा आजचा कोकणातला तरुण समुद्राकडे न वळताना समुद्रापासून थोडा दुरावलेला दिसतो आणि ह्याला कुठेतरी छेद जायला हवा. विशेषतः कोकणातल्या तरुणांना समुद्र अंगणात आहे, त्यांच्या अंगणात असलेल्या समुद्रावर त्यांना काम करायला मोठं दालन आहे आणि यासाठी कुठेतरी सागरी प्रशिक्षणची गरज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी व्हावी असा एक आमचा आशावाद आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न देखील चालू आहेत. कारण कोकणातली दर्यावर्दी पिढी आपला वारसा पुढं न्यायला सुसज्ज असायलाच हवी. कुठंतरी अंतर्गत भागात नोकऱ्यांमध्ये राहण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दर्याच्या अंगणामध्ये आपण काम करूया, त्याच्यातनं आपण मोठं होऊया. कारण हा आपला वारसा आहे आणि तो जतन करूया एवढं मी आग्रहाने म्हणू शकतो. मगाच उल्लेख केल्याप्रमाणे तत्कालीन आरमार प्रमुखांच्या स्मृती कोकणामध्ये जागोजागी आहेत. रत्नागिरीच्या भाटे या गावामध्ये देखील मायाजी भाटकरांचं स्मृतिस्थान आहे. पण हे सगळं पुढच्या पिढीला कळण्यासाठी जसा मी उल्लेख केला की इथं सागरी प्रशिक्षणाची गरज आहे की पुढच्या तरुणांना एक दालन मिळण्यासाठी, तसंच एक सागरी संग्रहालय मेरीटाईम म्युझियम ह्या ठिकाणी व्हावं अशी एक इच्छा आहे. त्यासाठी आम्ही स्वतःही प्रयत्नशील आहोत. जसं नौदल दिन 4 डिसेंबरला साजरा होतो आहे, भारतीय व्यापार नयनाचा नॅशनल मेरीटाईम डे 1919 मध्ये पहिलं व्यापारी जहाज परदेशात गेलं होतं आणि त्याची आठवण म्हणून 5 एप्रिल हा दरवर्षी नॅशनल मेरीटाईम डे आपण रत्नागिरीमध्ये देखील करत असतो. भारतातल्या अनेक बंदरांवर होत असतो. एक सागरी संग्रहालय कोकणच्या किनाऱ्यावर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. सर, एकूणच छत्रपतींच्या नौदलाचं स्वरूप कसं होतं आणि त्यांना नौदलाचे आधुनिक जनक का म्हटलं जातं हे तुम्ही सविस्तरपणे सांगितलं. आज आपण इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. नौदल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आता आपण ऐकला. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज ही मरीनर दिलीप भाटकर यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. निर्मिती सहाय्य होतं गौरी मुळे यांचं. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.